कोंबडी एक कोंबडी पळाली टंगडी घालून लंगडी घालाय लागली कक 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 कक. गुड मॉर्निंग बिग बॉस. पटकन पटकन सांगा कोण किती पोळ्या खाणार आहे. तू किती खाणार आहेस? 2 ना? नक्की ना? बघा परत केल्यावरती अन्न वाया घालवायचं नाही. बिग बॉसचा आदेश आहे आणि माझं स्वतःचं पर्सनल मत आहे की अन्न वाया घालायचं नाही. मला अजिबात आवडत नाही अन्नाची नासधूस केलेली. बर, मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. तुला माहिती आहे का सिंचना, मी 12 तास शूटिंग केली ना तरी घरी आल्यावर माझी माऊ आहे ना, माझी क्विटी पाय, माझी माऊ तिचं ते कॅट फूड माझ्याच हातचं खाते. मी तिच्या बाउलमध्ये कॅट फूड टाकल्याशिवाय ती अजिबात खात नाही. माझ्या पायाजवळ येते आणि म्याव म्याव करत राहते. माझी माऊ, बिग बॉस, माझी माऊ. मला माझ्या माऊची आठवण खूप येते बिग बॉस. माझी क्विटी पाय. नाही बिग बॉस, मला घरी जायचं नाही. मला इथेच राहायचंय तुमच्या घरात आणि बिग बॉस विनर व्हायचंय. बिग बॉस विनर. माझ्या एका हातात बिग बॉसची ट्रॉफी आणि दुसऱ्या हातात माझी माऊ, माझी क्विटी पाय. ओ बिग बॉस, माय ड्रीम. रमेश, काल टॉयलेट कोणी साफ केला होता रे? अरे त्या टॉयलेटच्या मागे तसंच गुटक्याने खाल्लेलं पी आहे. पिचकाऱ्या रे. पी म्हणजे पिचकाऱ्या. काय रे काय प्रॉब्लेम झाला सुरेश? मीच टॉयलेट धुतलं होतं. काय झालं? बोल ना. बोल ना, काय झालं? अरे रमेश, ते बोलतात ना, बगल में छोरा और गाव में डिंडोरा. असं झालंय माझं. म्हणजे काय? अरे मी टॉयलेट धूत असतं आणि गुटखा खाऊन कोणतरी पचा पचा थुकत असतं. बीप बीप. मी काय माझी इमेज आणि बिग बॉस, मी काय करतोय बिग बॉस? अरे सुरेश, बोल ना, तोंडावर बोलायचंय ते. तुला इनडायरेक्टली असं तर बोलायचं नाही काय रे? मीच गुटखा खाऊन पाचा पाचा थुकलोय. अरे बोल ना पटकन. बीप. अरे तुला मी माझा चांगला मित्र समजत होतो रे, पण तू ना, अरे मूर्ख माणसा, तू माझ्यावर शक घेतो. माझ्यावर. मी तुला माझा सच्चा मित्र समजलो. ह्या सगळ्या लोकांमध्ये मी माझ्या मनातल्या गोष्टी तुझ्याबरोबर शेअर केल्या. मी तुला कॅप्टनशिप द्यायला मदत केली. माझ्यामुळे हलकटात तू कॅप्टन झालाय माझ्यामुळे आणि माझ्यावर शक घेतो. मी गुटखा खाऊन थुकलो. अरे मूर्ख माणसा, तू काहीतरी हिरो कुठल्या तर सिरियल मधला चिल्लर. अरे पण माझे लाखोच्या काय करोडोच्या घरात फॉलोवर चालले ते तुझे. आता काय बोलू? आणि तुला वाटतं मी गुटखा खातो? अरे तुला आता मी काय सांगू? अरे तोंड बंद कर. मी गुटखा खात नाही रे. मी गुटखा खात नाही. मी तंबाखू खातो. मी गुटखा खात नाही रे. अरे मित्रा, तू काय मैत्री लागलीस? मी गुटखा खात नाही. बस, तुझं तोंड बघणार नाही रे आयुष्यात. तोंड बघणार नाही. विश्वासघाती आहेस तू. तुझ्या नाही.
बॉस इथे सगळे खोटे मित्रांच्या वेशात हे लांडगे. मला आज कळलं बिग बॉस तुम्हीच मला समजू शकता. ही माझी बॉडी फक्त दाखवायला आहे. माझ्या मनात माझ्या हृदयात एक छोटस मूल आहे, कवळं मूल. त्या मुलाला हाय थोड्या तंबाखूच्या सवयी. पण बिग बॉस तुम्हीच आहे की मला समजू शकता माझं दुःख आणि माझी तंबाखूची तलब. बिग बॉस बाकी सब झूठे है. ह्या घरात सगळे झूठे आहेत. बॉस सर्वांना आदेश देत आहे की कुणीही नियमांचा उल्लंघन करू नये, कुणीही इंग्रजी शब्द वापरू नये. तुला सांगितलं ना, इंग्लिश में नो टॉकिंग. सिन्सिअरली ऐकत जा गं. ही तुला मी म्हणाली होती ना, नो यूज इंग्लिश वर्ड. ऐकत जा. रुपाली, वापरले बिग बॉस. हा बोला बिग बॉस. इथे काय टाइमपास चालू आहे का? नाही. मग मी सांगत असताना तुम्ही माझ्या समोर इंग्रजी वापरताय. सॉरी बिग बॉस. माफ करा बिग बॉस, माफ करा. ए कोणी खरं सांगा प्लीज प्लीज. पुट आउट खाण्यासाठी हे नाटकं बंद करा. हा प्लीज. कोणी पटकन सांगा माझी अंडी कोणी चोरली. मला माहिती आहे, पण तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करा. हा माझ्या डोक्यात जाऊ नका. जर माझं डोकं फिरलं ना तर मग मी काय करेन त्याचा नेम नाही. ए रुपाली, अगं ए तूच माझी अंडी चोरली आहे. मला माहिती आहे, पण तू तोंडाने कबूल कर. अख्खा महाराष्ट्र बघतोय. तू तोंडाने कबूल करा, तू माझे अंड चोरलंयस की नाही. अगं माझ्या अशक्तपणा बघ ना ग. हा हे बघ ना. मला माझं अंड दे रुपाली. मला माझं अंड दे. ओ दीपाली ताई, तुम्ही काय डोक्यावर पडलाय का हो तुमच्या डान्स बरोबर? अहो तुम्ही काय अहो मी नाही तुमची अंडी चोरली. मी कशाला हो तुमची अंडी चोरू? हा मी काय अंडी चोर आहे? हा काही पण बोलता हो. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? काय प्रूफ आहे की मी अंडी चोरली? सांगा मला. नॉनसेन्स. मूर्ख बाई. मला बोलते अंडी चोर. मला काय बोलली? ए रुपाले काय बोललीस ग? हा यू नॉनसेन्स. मला बोलते डोक्यावर पडली. अगं 30 वर्ष झाला अख्खा महाराष्ट्र मला ओळखतोय. मूर्ख, तुला कोण ओळखते का? तुझी काय किंमत आहे? हा अगं कोण तुला कुत्र पण ओळखत नाही. त्या मोबाईलच्या जोरावर उड्या मारतात. आणि मला सांगते प्रूफ पाहिजे. अगं CCTV चेक करायची गरज नाही ग. तू चोर ना, नुसती अंडी चोर नाही. मला तर दुसरं बोलायला भाग पाडू नको. पटकन कबूल कर. तू नुसती अंडी चोर नाही, तू दुसऱ्यांचे नवरे पण चोरते ग. दुसऱ्यांचे नवरे पण चोरते. मूर्ख, शेमलेस. बोलला दीपाली ताई तुम्ही? काय बोलला दीपाली ताई तुम्ही? परत एकदा बोला. हा मी दुसऱ्यांचा नवरा चोरते? माझ्या कॅरेक्टर वरती गेला. माझ्या कॅरेक्टरवर जायचं नाही, पर्सनल घ्यायचं नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितले नाही, मी पहिल्यापासून सांगते. तो माझाच नवरा होता, तिचा नवरा नव्हता. तुमच्या अंड्यावरून तुम्ही माझ्या नवऱ्यापर्यंत पोचला. दीपाली ताई आता मी तुम्हाला सोडणार नाही. तुमची वाट लावणार दीपाली ताई. तुम्ही आता बघाच दीपाली ताई. अहो माझ्या नवऱ्यावरती गेला. माझं कॅरेक्टर बिग बॉस मध्ये काढलं. अख्खा महाराष्ट्र बघतोय. माझे आई वडील बघतायत, माझे फॅन्स बघतायत. तुमच्यासारख्या एखाद्या हिरोईनच्या पोटी जन्माला नाही आली सोन्याचा चमचा घेऊन. माझ्या मेहंदीवर मी माझं हे साम्राज्य, माझे रसिक प्रेक्षक मिळवलेत. हक्का महाराष्ट्र बघतोय.
दीपाली ताई, हा बिग बॉस. कन्फेशन रूम मध्ये या. हा बिग बॉस. दीपाली ताई, मी तुम्हाला समजू शकतो, पण जे तुम्ही बाहेर दीपालीला मारून आला आहात, तुम्ही नियमांचे उल्लंघन केले आहे. सॉरी बिग बॉस. तुम्ही बिग बॉसमध्ये यायच्या आधी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. त्याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन होत्या, त्या तुम्ही वाचल्या होत्या का? त्याच्यामध्ये हे सुद्धा लिहिलं होतं तिथे हिंसा चालणार नाही. क्षमा बिग बॉस. एक चान्स द्या. मला घराच्या बाहेर घालू नका बिग बॉस. मला एक संधी द्या. मी पुन्हा असं वर्तन करणार नाही बिग बॉस. तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग आहे. ह्यापुढे जर काही झालं, तुम्ही कोणाला काही मारलं किंवा धमक्या दिल्या, तुम्हाला त्याच वेळी तातडीने घराच्या बाहेर काढण्यात येईल. धन्यवाद बिग बॉस. धन्यवाद. आता तुम्ही जाऊ शकता. धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का. तर मी रितेश देशमुख, तुम्हा सगळ्यांचा लाडका, महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा लाडका भाऊ. तर माझ्या या भाऊच्या धक्क्यात तुम्हा सर्व फॅमिली मेंबर, बिग बॉसच्या फॅमिली मेंबरचं स्वागत. अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. हो, तुम्हाला काय वाटतं पिकनिकला आला तुम्ही का? ते चाळीत म्हणतात तसं एखाद्या चाळीत राहता तुम्ही. अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही हा आठवडा नुसता गाजवला नाही तर श्याम वाजवला एकमेकांचा. तर सुरेश आणि रमेशजी, तुम्ही मला एकदम मनापासून मान्य करा. सुरेश शांत बस, मी तुझं पण ऐकणार आहे. हां, तर रमेशजी, तुम्ही मला सांगा की तुम्ही तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही. तर तुम्ही गुटखा खात नाही, तंबाखू खाता. मी नाही बरं का. हे गुटखा तंबाखूचे संस्कार आमच्यावर नाहीत. आमच्यावर म्हणजे आम्ही आम्हालाच म्हणतो. तर तुम्ही तंबाखू खात, गुटखा खात नाही, तंबाखू खाता, तर हे मान्य करायचं एवढा ड्रामा का क्रिएट केला? फुटेज खाण्यासाठी? लाज वाटली पाहिजे. गुटखा आणि तंबाखूचा विषय महाराष्ट्र नॅशनल चॅनेलवर बघतोय आणि ह्यांचा विषय गुटखा आणि तंबाखूचा चाललाय. शी, लाज वाटते मला. ठीक आहे. आणि ताई, तुमच्याकडे मी येणार आहे. ताई, खरंच मला अपेक्षा नव्हती तुम्ही असं करताला. किती म्हणजे माणसाने किती वाहवत जावं. अहो, तुम्ही त्या रुपालीजींना कॅरेक्टरलेस बोलला. तुमची त्यांनी अंडीच चोरली होती ना. मग सरळ म्हणायचं होतं, बये तू माझी अंडी घेतलीस का? शी, सांगायची मला लाज वाटते. तुम्ही त्यांना म्हणाला तू दुसऱ्यांचा नवरा चोरते. तुमचा नवरा त्यांनी चोरला का? चोरला का? तुमचा तुमच्या घरातच आहे ना. मग तुम्ही त्यांच्या कॅरेक्टरवर का गेला? ही अपेक्षा नव्हती ताई मला तुमच्याकडून. हो, पुढच्यांकडे पण येतोय, पण तोपर्यंत घेऊया एक ब्रेक. वाऊचा धक्का, वाऊचा धक्का, वाऊचा धक्का, वाऊचा धक्का.